1.2 मध्ये बरीच सुधारणा पाहिजे. 1.1 1.2 बीबीडी थेरम पाहिलेले आपण. काही प्रश्न विचारले सर सायन्स लेक्चर कधी चालू होणार. आपण या गुगल मीट वर आपण ट्रायल घेतोय. नेटचा प्रॉब्लेम येतोय का काय बाबा, रेंजचा प्रॉब्लेम येतोय, दिसतंय का व्यवस्थित पलकवर लिहिलेलं आहे ते सो ऑब्झर्वेशन करून नंतर आपण चालू करणार आहे. 1-2-4 दिवसात नक्कीच आपला सायन्स मध्ये चालू होईल. सायन्सचे चालवते चॅप्टर पण 1-2 चॅप्टर वाढवण्यामध्ये परफेक्ट करून घेतलं जातं. आवाज येत नाही. आवाज नाही येत म्हणजे काय. हॅलो, येतोय का आवाज सर्वांना? आवाज येतोय का बघा. जर आपण 1.2 मध्ये काम पाहिले आपण उदाहरण, तर 1.2 मध्ये एक थोडासा रिव्हिजन देतो. बघूया कोण सांगतंय. मी ट्रायंगल एलियन काढलेले बघा. L dash P dash M and TN is the bisector of angle L N M. याच्यात काय व्हॅल्यू देतील? फॉर एक्झाम्पल इथे देतील 20, इथे देतील 10, TN देतील 8 and PM विचारतील. PM ची व्हॅल्यू किती? आणि दुसरा याच्यात एक क्वेश्चन विचारते, फाइंड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल LMN. त्रिकोण LMN ची परिमिती काढा. परिमिती पण विचारते ना, पेरिमीटर. मराठीमध्ये मला परिमिती म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला पेरिमीटर म्हणतात. जबरदस्ती काढायला PM सर्वांना आकृती दिसते. त्रिकोणाचं नाव काय सांगितलं मी? LMN. NP is the bisector of angle LNM. म्हणजे L dash P dash M हे बघा. मग कोण सांगते कसं लिहायचं रेशो याचं? जबाब कसं सोडवायला? पहिल्यांदा सर्वांनी PM ची व्हॅल्यू काढा. बघूया फर्स्ट कोण काढते लवकर PM ची व्हॅल्यू. PM किती येते तुमचा पहा लवकर. या ठिकाणी PM ची व्हॅल्यू काढताना सुरुवातीला दिलेला प्रश्न आहे कसा लिहायचा. आता मी तर क्वेश्चन लिहिलेला नाहीये, पण तुम्ही लिहायचा जो काय प्रश्नपत्रिकेत येईल तो. त्याच्यात फक्त फाइंड PM लिहायचं नाही लिहायचं. हो, तुम्ही फॉर्म्युला कसा लिहिणार आहे? 3 बिंदू एका रेषेत करताना LPM. मग हे फक्त सांगा अगोदर LP/PM. LP/PM is equal LN/NM. Angle of bisector theorem. पण इसका बाय थेरम का प्रॉपर्टीज तरी चालतं. आता याच्यात किंमत टाकायची. LP ची व्हॅल्यू किती दिली रे? 8. PM काढायचं होतं आपल्याला. LN 20, NM 10 आणि याचा क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय कसा होणार? 20 into PM. 20 गुणिले PM. बरोबर. 20 into PM is equal 8 into 10. 8 गुणिले 10. मला सांगा गुणिले 20 किती गेला का मध्ये? मल्टिपल 20 किती गेला डिवाइड होणार नाही. इथं काय होणार? PM is equal 8 into 10 upon 20.
0 ला 0 बे कवे बेचो 8 2 4 जाते 4 1 म्हणजे पीएम 4 आला है और कौन सा दे पेरीमीटर फाइंड द पेरीमीटर ऑफ ट्रायंगल एलियन पेरीमीटर कौन सा है पेरीमीटर ఇది 38 कुठे सांगितलं 38 रॉंग 42 बरोबर आहे 42 पेरीमीटर म्हणजे काय सम ऑफ थ्री साइड तिन्ही बाजूंची बेरीज परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज सम ऑफ थ्री साइड मग पेरीमीटर ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल त्रिकोण LMN ची परिमिती बरोबर LM अधिक MN अधिक LN LM प्लस MN प्लस LN मग अख्खा LM किती घ्यायचा 8 घेणार ना LM किती येणार आहे 8 प्लस 4 12 12 प्लस 10 प्लस 20 therefore 42 कॅन्सल सगळ्याला जमलं आता आपल्याला पुढे जायचे बघा या चॅप्टर मध्ये पुढचे एक प्रश्न तुम्हाला मी विचारतोय एक रिव्हिजन घेतोय मोबाईल फोन जमतोय का प्रश्न जरी दिसत नसतो ते समजून सांगते प्रश्न बघा इन ट्रायंगल PQR मराठीमध्ये वालेला त्रिकोण PQR मध्ये स्टार करून या स्टार करून कारण आपण नेक्स्ट उदाहरण घेतलं ही इन ट्रायंगल PQR त्रिकोण PQR मध्ये ST पॅरलल PR ST पॅरलल PR ST पॅरलल QR आता तुम्हाला व्हॅल्यू दिले बघा QS is equal 8 SP is equal 12 PR is equal 15 find the QT PS बरोबर 12 दिले SQ बरोबर 8 PR बरोबर 15 QT विचारला तुम्हाला जमा करायला बघूया कोण सोडते फास्ट कोण सोडते पाहूया आपण पटपट काय काम काय सांगायच्या मध्ये जायचं पुढे आपल्याला आता क्वेश्चन नंबर याच्यातला पुढचा घेतो बघा आपण सर्वांनी पाठवलं बघा प्रश्न 1.2 चे तुम्हाला सगळ्यांना पाठवलं होतं 1.2 त्यात आता क्वेश्चन नंबर आपले 4 झालेले आहेत 5 ला क्वेश्चन नंबर 5 इन अ ट्रॅपेझियम मराठी मीडियम वाले पाचवा इन अ ट्रॅपेझियम ABCD मी प्रश्न आले तुम्ही लिहा इन अ ट्रॅपेझियम ABCD पटपटल्या प्रश्न साइड AB parallel to side PQ side AB parallel to side PQ parallel to side BC parallel to side BC AP is equal 15 PD is equal to 12 QC is equal to 14 find BQ find the BQ हे पहा मराठी मीडियम मध्ये तुमच्याकडे मी अगोदर फोटो काढून पाठवलेला 1.2 चा काय काय पण नसेल तर त्यांनी लिहून घ्या पटपट समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB
समांतर बाजू PQ, समांतर बाजू DC, AP बरोबर 15, PD बरोबर 12, QC बरोबर 14, तर BQ आपल्याला विचारलेला आहे, तर BQ काढा. हा सिंपल आहे बघा. झाले का सोडून कोणाचं? सोडवताय का कोण मनाने? आपल्या नववीला झालेले बघा हे. सोडवताय का नववीला झालेले बघा हा प्रश्न? सोडवा फास्ट. ज्यांचं झालं त्यांनी, ज्यांना जमते त्यांनी सोडवा. झालं असेल? कुणाचं आलं उत्तर? दिले कोणी उत्तर? पाठवले का? फास्ट पटपट. मराठी मीडियम मध्ये तुम्ही लिहिला का प्रश्न? पाठवला होता तुम्हाला मी अगोदर. तुम्हाला समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB, समांतर बाजू PQ, समांतर बाजू DC. सोडवा पटपट पटपट. कोण सोडवते बघूया आपण. सुरुवातीला दिलेला प्रश्न आहे कसा लिहायचा? In trapezium ABCD, side AB parallel to side PQ, parallel to side DC. ही सुरुवात महत्त्वाची अगोदर. त्याच्यानंतर बाय प्रॉपर्टीज खाली काय लिहायचं बघा? AP upon PD, AP भागिले PD बरोबर BQ भागिले QC. सांगा कसं लिहायचं? AP upon PD is equal to BQ upon QC. आणि किंमत टाकून तिरकस गुणाकार. सांगा पुन्हा परत एकदा. AP upon PD is equal BQ upon QC by properties. टाका किंमत. AP च्या जागेला 15, PD 12, BQ आपल्याला काढायची होती व्हॅल्यू. QC 14 दिलेली आपल्याला 14 आणि चा क्रॉस मल्टिप्लाय 12 into BQ is equal
अच्छा पाहू लक्षात तरी काय त्यांच्या लक्षात आलं नसेल ठीक आहे मी परत सांगेन त्याला एक मिनिट त्याला काही संख्याशात किंवा ज्याला इथे ते बघा डायरेक्ट कसं लावावं लागते 3 च्या टेबल मध्ये 12 आणि 15 निघणार 3 4 जा 3 चौक 12 3 5 15 4 आणि 14 2 च्या मध्ये बघा 2 दुनी 4 2 7 14 2 2 जा 4 2 7 जा 40 and BQ is equal 5 into 7 35 upon 2 and BQ is equal 35 चा हात किती रे 17.5 काय समजलं नक्की त्याच्या पुढचे एक्झाम्पल बघा लिहून घ्या पटपट ज्याचा राहिले त्यांनी फास्ट मध्ये त्या पुढचे एक्झाम्पल लिहून घ्या 6वं एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे तुम्हाला सोडवायला लावलं होतं मी 7वं एक्झाम्पल लिहून घ्या फास्ट ज्यांचं झालं त्यांनी इन फिगर सेम वाले लिहून घ्या अगोदर AB in figure if AB parallel CD parallel FE then find X and AE then find X and AE then find X and AE segment E हे बघा मराठी मीडियम मध्ये लिहा सोबतच्या आकृतीमध्ये जर मराठी मीडियम मध्ये 7वा प्रश्न लिहून घ्या फलकवरती आकृती काढली नंतर आकृती काढा प्रश्न लिहून घ्या सोबतच्या आकृतीमध्ये जर AB समांतर CD समांतर FE AB समांतर CD समांतर EF तर X आणि AE काढा तर X आणि AE काढा कोण सांगतंय कसं सोडवायचं जमल का सर्वांना ठीक आहे आपल्याला ना आता जसं पाहिलं ना आपण सेम तसं सोडवायचं काय काय उत्तर पण पाठवलं बघा सोडवलं पण काय काय नाही व्हेरी गुड मला वाटतं पाठीमागचं बघू तर काय काय उत्तर सांगत बसतील ना मला जरा शंका वाटते बरं का काय काय बद्दल जे उत्तर पटपट सांगतात ना कदाचित मला वाटतं त्यांना विचारावं लागेल मतदारांना फोटो पाठवता की लगेच किती आली एक ची व्हॅल्यू किती आली रे 6 आली आणि AE 8 आलं बऱ्याच जण पाठवलं बरं का काय काय पाठीमागचं बघून पाठवत्या सणासन सांगते का दिव्या तू कसं सोडवायचं ती दिव्या फॉर्म्युला कसा लिहायचा सांगते का यस किंवा नो मेसेज तरी पाठव यस किंवा नो दिव्या सोडवती का तू सोडवते तर कशी सोडवते सांग पटपट माइक ऑन चालू करून सांग यस किंवा नो हॅलो लक्ष नाही दिव्या तुझं पुढे नीट लक्ष द्या किती सिंपल एक्झाम्पल आहे बघा हे पॅरलल लाईन कुठल्या आहेत AB कोणाला पॅरलल आहे DC ला DC कोणाला पॅरलल आहे EF ला मग याची प्रॉपर्टीज लिहायची कशी AC upon CE कसं लिहायचं AC upon CE is equal BD upon DF BD upon DF लक्षात आलं कसं सोडवायचं ते सुरुवातीला दिलेला प्रश्न आहे तसा लिहा नंतर सांगा AC भागिले CE बरोबर BD
8/4 गिराम झाले का सोडून गिराम मराठी मीडियम नलवडे नलवडे आहे का तोरणे चला पुढे लक्ष द्या सांगा दीर्घ गुणाकार कसा होणार आहे 8 x 8 into x is equal 12 into 4 मल्टीपल एंट्री लगाना मल्टीपल एंट्री गेला डिवाइड होणार नाही मग x is equal 12 into 4 upon 8 गुणुले 8 केले भागिले झालं ना 4 1 4 4 2 8 4 1 4 4 2 8 और बेक पे बेस सकत 12 2 1 2 2 6 12 और x बरोबर 6 into 1 6 1 6 बेक पे बेस सकत ना मग x ची किंमत किती आली 6 8 का a दिया ना 12 plus 6 AE is equal AE is equal 12 plus 6 त्याला रिझल्ट A dash C dash E मग AE is equal 80 त्याचं जवळ सर्वांना नक्की लिहून घ्या पटपट ज्यांचं राहिले त्यांनी त्याच्यानंतर तुम्ही क्वेश्चन नंबर 10 लिहून घ्या ऍक्टिव्हिटी बघा 10वा क्वेश्चन समजलं सर्वांना पुढचा क्वेश्चन लिहून घ्या एक्झाम्पल नंबर 10 ऍक्टिव्हिटी दिली बघा ऍक्टिव्हिटी थेरम पाठ केला का सर्वांनी थेरम डीपीटी आज डीपीटी थेरम बघूया कोण सांगते परफेक्ट न चुकता परफेक्ट सांगता आलं पाहिजे विचारणार आहे मी जो परफेक्ट सांगेल न चुकता त्याला लगेच ते कॅडबरी 20 रुपयाची देण्यात येईल रोख लगेच कॅडबरी तुम्हाला देणार मी म्हणजे तुमचे पालक देतील आणून जो बरोबर सांगेल तो 100% सगळ्यांचे पालक यस म्हणणार देतोच म्हणणार कॅडबरी नाही म्हणणार नाही कुणाची पालक थेरम सांगणार मी विचारू कोणाला पण तयारी आहे ना सर्वांची विचारतो अगोदर क्वेश्चन उद्या नंतर याच्यात एक 11 एक्झाम्पल आहे बघा लक्ष द्या पुढे सर्वजण ही आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली बघा एक्झाम्पल नंबर 10 एसएससी बोर्डाला तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलं 7 मार्काला ऍक्टिव्हिटी येतात किती मार्काला पार्ट फर्स्ट मध्ये 7 मार्क पार्ट सेकंड मध्ये सुद्धा 7 मार्क टोटल 14 मार्काला ऍक्टिव्हिटी बघा 14 मार्काला 80 पैकी 14 मार्क ऍक्टिव्हिटी वर आहे आता याच्यात लिखायला का कसे दिलेले बघा इन ट्रायंगल कुठला घेतला पहिला ट्रायंगल त्यांनी XDE मराठी मीडियम मध्ये त्रिकोण XDE मध्ये काय काय प्रश्न लिहिला नसेल तुम्ही लिहून घ्या नंतर ना फक्त आता समजून घ्या इन ट्रायंगल XDE PQ पॅरलल DE PQ पॅरलल DE आणि ह्याला टिपटिप करून रिझन असं ब्रॅकेट मध्ये लिहायचे बघा त्याला त्याच्यानंतर त्यांनी खाली दिला बघा XT अपॉन टिंब इज इक्वल टिंब अपॉन QE नंतर in triangle
QR पॅरलल टू EF. त्याला पण रिजनला ब्रॅकेट दिले बघा. त्याच्या ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं तुम्ही बघा. नंतर त्याचे पण खाली झालेले आहे. टिंब टिंब अपॉन टिंब टिंब इज इक्वल टिंब टिंब अपॉन टिंब टिंब. त्याला नंबर 1 टाकायचा आहे बघा. त्याला नंबर 2 टाकायचा आहे. नंतर खाली फ्रॉम 1 and 2 वरना सॉरी याला रिझन द्यायचंय तुम्हाला विचारलंय. आकडा नंबर 2 जे आहे ना त्याला रिझन विचारलं त्यांनी ब्रॅकेट मध्ये. आता इथं मला सांगते ना काय ठीक आहे. आपण तुम्हाला ऍक्टिव्हिटी जमती सगळी फार सोपी. काय काय पद्धतीने ऑलरेडी मी जस्ट फोटो पाठवला होता त्यावेळेस त्याच्यातच उत्तर होती. त्यामुळे बऱ्याच जणांचं त्यांना मस्त वाटलं सरांनी आपलं आवडतं उत्तर पाठवलेलं होतं. ते पुस्तकात सोडवलेलं होतं ना तेच सांगणार काय काय झालं हो की नाही. लक्ष द्या प्रश्न बघा. कोण सांगताय. तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन मध्ये जर पॅरलल असेल तर बीपीटी थेरम नुसार आपण सोडवत असतो. कशानुसार सोडवतो आपण बीपीटी थेरम नुसार सोडवतो. मग कोण सांगताय बीपीटी थेरम नुसार कसं सोडवायचं. इथं सुरुवातीला तुम्ही ट्रायंगल कुठला घेतला आहे XDE. तुम्हाला फिगर मध्ये ट्रायंगल XDE नीट पहा. XDE हा ट्रायंगल दिसतो सर्वांना. वीर तुला सांगता आलं पाहिजे वीर संचेती. ट्रायंगल कुठला सांगितलं मी XDE. ट्रायंगल कुठला लक्षात येतोय का XDE दिसतोय ट्रायंगल. त्याच्यात कोण कुणाला पॅरलल आहे PQ पॅरलल DE. हा PQ कुणाला पॅरलल आहे DE ला पॅरलल आहे बरोबर आहे. मग राहिला कुठला पॉइंट व्हर्टेक्स पण कुठला राहिला ट्रायंगलचा हा PQ DE ला पॅरलल आहे. मग ट्रायंगलचा राहिला कुठला पॉइंट x राहिला का नाही. तर x पासून बीपीटी थेरम द्यायचं असतं. x पासून रेशिओ द्यायचं असतं. बघूया कोण सांगताय. वीर सांगताय. दिव्या सांग. XP अपॉन PD. पुन्हा सांगा हा PQ कुणाला पॅरलल आहे D ला. राहिला कुठला पॉइंट x. मग कसं लिहायचं x पासून XP अपॉन PD इज इक्वल XQ अपॉन QE. XP अपॉन PD इज इक्वल XQ अपॉन QE. त्याला कंसात बेसिक प्रोपोर्शनल थेरम त्यांनी दिलेले त्याला आकडा 1. दुसरा ट्रायंगल बघा XEF. ट्रायंगल XEF दिसत सर्वांना. त्यात कोण कोणाला पॅरलल आहे QR पॅरलल EF. हे कशात दिले आपल्याला PQ पॅरलल D. क्वेश्चन मध्ये लिहून दिले का आपल्याला. नाही तर रिझन काय लिहिलं आहे D1. इथं पण रिझन काय म्हणा D1. मराठी मीडियम वाले दिले आहे किंवा पक्ष लिहिलं तरी चालेल मराठी मीडियम मध्ये. सांगा तर इथं कोण सांगते मराठी मीडियम मध्ये त्रिकोण XEF. QR कोणाला पॅरलल आहे EF ला. राहिला कुठला पॉइंट x. मग सांगा बरं कसं लिहायचं प्रमाणाचं मूलभूत पॉइंट. मराठी मीडियम मध्ये कोण सांगते
सांगा कसं होणार एक्स क्यू भागिले क्यू ई बरोबर एक्स आर भागिले आर या सांगा एक्स क्यू भागिले अपॉन क्यू ई इज इक्वल एक्स आर अपॉन आर या त्याला रिझन काय द्यायचं रे बेसिक प्रोपोर्शनल थेरम प्रमाणाचे मूलभूत प्रमेय बीपीटी त्याला नंबर 2 मग फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 मध्ये इक्वल काय आहे xq upon qe xq upon qe हे इक्वल आहे का नाही मग हे इक्वल नाही लिहायचं राहिलेले हे दोन गुणोत्तर लिहायचे बघा रेशिओ म्हणजे कसं होणार सांगा xp upon pd is equal ही xq upon qe xq upon qe दोन्ही गुणोत्तरामध्ये ना दोन्ही रेशोमध्ये त्यामुळे ते नाही लिहायचं फ्रॉम 1 and 2 रिझन किती दिले बघा आपल्याला मग x r upon r या मग आता हे फिगर मध्ये बघा बरं कुठे xp upon pd is equal xr upon r या जर हे दोन रेशिओ इक्वल असतील तर हा pr कोणाला काय असणार आहे dm ला therefore segment pr transverse to side dm काय सांगताय का लिहून घ्या पटपट ज्याचं राहिलं असेल त्यांनी फास्ट